विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। सूत्रांची माहिती 11-4-2 महायुतीचा विधान परिषदेसाठी फॉर्म्युला अशी सूत्रांची माहिती। तर भाजपला 11, शिंदेच्या शिवसेनेला 4 तर 2 जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्या अशी देखील सूत्रांची माहिती समोर। महायुतीमध्ये ठाणे, यवतमाळ आणि परभणीची जागा शिवसेनेला गेली अशी सूत्रांची माहिती समोर। तर दुसरीकडे संभाजीनगरच्या जागेवर भाजपचा आग्रह कायम। रायगड, पुण्याची जागा राष्ट्रवादीला सुटणार, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। भरत गोगावले यांचा रायगड जिल्हा पालकमंत्री पदाचा मार्ग आता मोकळा। सूत्रांची माहिती कोकण विधान परिषद जागेबाबत शिवसेना आणि एनसीपीमध्ये तोडगा निघाला अशी माहिती। कोकण विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरे यांना सोडण्याच्या बदल्यात गोगावलेंनी पालकमंत्रीपद मागितलं, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीची बैठक सुरू। बैठकीला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे उपस्थित। सोलापूर विधान परिषदेसाठी 2 दिवसांमध्ये 18 उमेदवारी अर्जांची खरेदी, तर मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही। भाजप आणि राष्ट्रवादीकडून अद्यापही अर्जांची खरेदी नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ आणि तटकरेंमध्ये झुंपली अशी सूत्रांची माहिती। दादांच्या निधनानंतर पक्ष वाढवत असताना आम्ही टीकेचे धनी का? सुनील तटकरेंकडून बैठकीत सवाल, भुजबळांचा तटकरेंवर आक्षेप। कालच्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या कामानिमित्त गैरहजर होते। पटेल आणि आम्हाला टार्गेट केलं गेलं असं तटकरे म्हणाले। राष्ट्रवादीच्या बैठकीतील खडाजंगीच्या चर्चेवर मुश्रीफांचे हे विधान। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांकडून अर्थखात्यावरून खंत व्यक्त, वारंवार मागणी करूनही भाजप अर्थखातं देत नाहीये, त्यामुळे सुनेत्रा पवार यांची नाराजी अशी सूत्रांची माहिती। अर्थखात्याबद्दलचा निर्णय एनडीएचे प्रमुख नेते घेतील, अर्थखात्याविषयीच्या राष्ट्रवादीमधील नाराजीवर अशी सूत्रांची माहिती। अर्थखात्यावरून सुनेत्रा पवारांनी कालच्या बैठकीमध्ये खंत व्यक्त केली असल्याची सूत्रांनी दिली माहिती। अर्थखातं राष्ट्रवादीचं होतं, परत देणार असं सांगितलं होतं, मात्र अद्यापही अर्थखातं दिलेलं नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांकडून अर्थखात्यावरून खंत व्यक्त केल्यानंतर हसन मुश्रीफ यांची ही प्रतिक्रिया समोर। पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या, राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना अशी सूत्रांची माहिती। पक्षाची बदनामी थांबवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी ठामपणे आपली भूमिका मांडावी अशा सूचना दिल्या। प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश निश्चित, 30 मे रोजी भाजप प्रवेश निश्चित। तनपुरेंना अहिल्यानगरच्या जागेवरून उमेदवारी जाहीर होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। राहुरी पोटनिवडणुकीवेळी अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीवेळी तनपुरे यांनी माघार घेतलेली। गोंदियाच्या राजकारणामध्ये नवी चर्चा सुरू, काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषदेसाठी प्रफुल्ल अग्रवाल यांनी भाजपकडे तिकिटाची मागणी केली अशी चर्चा, सूत्रांची ही माहिती समोर। दुसरीकडे मुंबईकरांचं रक्त विकण्याचा सरकारचा डाव, पालिकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांची टीका। तर विकासाच्या नावाखाली मुंबईमधील मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरे यांची ही सरकारवरती टीका। खासगी रक्तपेढ्या व्यापारी तत्वावर चालत नाही, मुंबईकरांच्या जीवाशी कुणीही खेळणार नाही। रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरती आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर शिरसाट यांचं हे प्रत्युत्तर समोर। मुख्यमंत्री फडणवीस सिंचन प्रश्नी बैठकीसाठी रवाना, मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्र सदनातून बैठकीसाठी निघाले। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक मंत्री उपस्थित देखील राहणार असल्याची माहिती। सोलापूरमध्ये कांद्याचे दर 2 ते 5 रुपये प्रति किलोने वाढले। आज कांद्याला सरासरी 15 ते 18 रुपये प्रति किलोचा भाव। कांद्याचे दर काही प्रमाणामध्ये वाढले असले तरी ते समाधानकारक नाही अशी शेतकऱ्यांची भावना। नाफेडकडून 8 दिवसांमध्ये केवळ 50 टन कांदा खरेदी, शेतकऱ्यांची खरेदी केंद्राकडे पाठ। नाशिक जिल्ह्यातील 18 खरेदी केंद्रांवरती अत्यल्प प्रतिसाद, कमी दर, जनजागृतीचा अभाव आणि खरेदी केंद्रावरील गैरसोय, त्यामुळे शेतकरी आता नाराज असल्याची माहिती समोर। राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील, 30 जूनपूर्वी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा। विधान परिषद निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडण्याचा अंदाज। मीरा रोडच्या पूनम क्लस्टर या सोसायटीमध्ये बकरे आणण्यावरून झालेला वाद, पोलीस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर शांत। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनानं दोन्ही गटांसोबत संवाद साधून बकरे बाहेर काढले। पूनम क्लस्टर 1 जवळ चोख पोलीस बंदोबस्त तैनात। मीरा रोडनंतर आता गोरेगाव या ठिकाणच्या गोकुळधाम परिसरात उघड्यावर बकरा कुर्बानीला विरोध। नगरसेविका प्रीती सातम यांनी स्थानिक नागरिकांच्या भावनांचा मुद्दा उपस्थित केला आणि परवानगी न देण्याची मागणीही केली।
घाटकोपरच्या सागरपार्क सोसायटीमध्ये 30 वर्षांपासून बकरा कुर्बानी सोसायटीमध्ये बकरा कुर्बानी होऊ देणार नाही. किरीट सोमय्यांची भूमिका. पालिकेनं जागा द्यावी, तिथे आम्ही बकरा कुर्बानी करू. नागरिकांचीही मागणी समोर. पंढरपूरमध्ये आज पुरुषोत्तम अधिक मासातील एकादशीचा सोहळा दरम्यान या शहरामध्ये सोहळा सुरू असल्यानं बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय. मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचं सर्व स्तरांमधून केलं जातंय स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणात आरोपी शिवराज मोठेगावकर आणि प्रल्हाद कुलकर्णीला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर आरोपी मनोज शिरुरेला 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. नीट पेपरफुटी प्रकरणामधील पुण्यातील आणखी एक महिला प्राध्यापक सीबीआयच्या रडारवरती. सूत्रांची माहिती. महिला प्राध्यापक एनटीएकडील समितीमध्ये केमिस्ट्री विषय तज्ज्ञ असल्याची माहिती. महिलेनं केमिस्ट्रीचे प्रश्न आरोपी मनीषा मांडेसोबत शेअर केलेले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आणखी दोघांना अटक. पहिला आरोपी डॉक्टर मनोज शिरुरेला लातूरमधून अटक, तर गॉड म्हणून नंबर सेव्ह केल्याच्या तेजस शहाला पुण्यातून अटक. शहा पुण्यातील डॉक्टर अभंग प्रभू या मेडिकल अकॅडमी या कोचिंग सेंटरमध्ये फिजिक्सचा शिक्षक म्हणून कार्यरत. शिवराज मोठेगावकरला डॉक्टर मनोज शिरुरेने नीटचा पेपर दिला होता. डॉक्टर मनोज शिरुरेने मोठेगावकरच्या मुलासाठी पेपर दिला. मोठेगावकरचा मुलगा आणि इतर 2 विद्यार्थी अशा एकूण 3 विद्यार्थ्यांना पेपर दिलेला. शिवराज मोठेगावकरकडे 10 दिवस आधीच नीटचा पेपर आलेला. सीबीआय चौकशीमध्ये मोठेगावकरच्या मुलानं ही माहिती दिली अशी सूत्रांची माहिती. मोठेगावकरकडे 10 दिवस आधीच प्रश्नपत्रिका आढळून आली होती. लातूर या ठिकाणी जागा नावावरती नसतानाही मोठेगावकर यांना बांधकाम परवाना दिल्याचा प्रकार. या प्रकरणी कायद्याबाहेर जाऊन काम करणाऱ्यांवरती महापालिका कारवाई करेल. आमदार अमित देशमुख यांचा हा इशारा. नीटच्या पेपरफुटी प्रकरणातील आरोपी तेजस शहाच्या केबिनची झाडाझडती. तेजस शहाने मनीषा हवालदारकडून प्रश्न लिहून घेतले. पुण्यातील श्री प्रभू अभंग मेडिकल अकॅडमीमध्ये तेजस शहा शिकवत होता. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी माहिती समोर. मनीषा हवालदार आणि तिच्या पतीचा पेपरफुटी प्रकरणामध्ये संबंध. तेजस शहाच्या चौकशीनंतर नवी माहिती देखील समोर. तेजस शहाचं नाव मनीषा हवालदारचे पती संजय हवालदारने गॉड म्हणून सेव्ह केलेलं. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर आता शेतकऱ्यांचं आंदोलन. नाशिकमधील रिंग रोड भूसंपादन बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन. या ठिकाणी मनमानी पद्धतीने भूसंपादन करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. ठाण्यात पेट्रोल डिझेल टंचाई विरोधात काँग्रेस आक्रमक. बंद पडलेली कार रस्त्याने ओढत सरकारचा निषेध. पेट्रोल डिझेलचे दर वाढले, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. पुण्यातील भीमाशंकर आणि कोंढवळ या ठिकाणी माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांचा दुचाकीवरून पाहणी दौरा. भीमाशंकर आणि कोंढवळ परिसरामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई. दिलीप वळसे पाटलांकडून प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची देखील पाहणी करण्यात आली. बारामती तालुक्यातील वाढत्या लोडशेडिंगच्या समस्येबाबत युगेंद्र पवार यांच्याकडून एमएसईबी अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. शेतकरी आणि नागरिकांच्या लोडशेडिंग संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा. हर्षवर्धन सपकाळ यांनी काल पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांबाबत चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य केलं. सपकाळ यांनी पुन्हा अशी भाषा वापरली तर त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचे हर्षवर्धन सपकाळ यांना हा इशारा. अजितदादांच्या अपघाताचा 0 FIR अद्यापही का वर्ग केलेला नाही? आमदार रोहित पवारांचा सवाल. गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत अपघातासंदर्भात सीबीआय चौकशीचा मुद्दा घ्यावा. रोहित पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्विट करत ही मागणी. नितेश राणे यांना आता कोणी गांभीर्यानं घेतच नाही. त्यांच्याकडे मनोरंजनाचं साधन म्हणून बघितलं जातं. आमदार इद्रिस नायकवडी यांची मंत्री राणेंवरती ही टीका. मनोज जरांगे पाटील यांची उद्या अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद. जरांगे पाटील उद्या आंदोलनाची घोषणा करण्याचा अंदाज. प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर 28 तारखेपर्यंत मागण्या मान्य करण्याचं अल्टिमेटम. सरकारकडून उद्यापर्यंत खुलासा नाही. पंतप्रधान मोदींनी एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. 10 जून रोजी नवी दिल्लीमध्ये बैठक होणार. बैठकीत सरकार आणि आघाडीच्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा होण्याची देखील शक्यता. वांद्रेतील आदित्य ठाकरे अध्यक्ष असलेल्या क्लबचे मैदान तुर्तास सुरक्षित. फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव सुधार समितीसमोर. वांद्रेतील एक्झिबिशन सेंटर प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवला. धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेला वेग आला. आतापर्यंत 18 जणांनी 33 अर्ज घेतले आणि 1 उमेदवारी अर्ज देखील दाखल. नाशिकमधील भोंदू खरातवरती चित्रपट येणार, तर भोंदू खरातवरील चित्रपटात शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद, रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार असल्याची माहिती.
जळगावमधल्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरती काँग्रेसचं आंदोलन. रक्षा खडसेंच्या पंपावर डिझेल संपल्यानं काँग्रेसकडून निषेध, तर पंपावरती काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेलोडी चॉकलेटही वाटले. अमरावतीमध्ये स्कूल बस व्हॅनच्या मासिक शुल्कामध्ये तब्बल 25% दरवाढ. चालक मालक वाहतूक संघटनेचा निर्णय. विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक फटका देखील यामुळे बसणार. पिंपरी चिंचवडमध्ये सार्वजनिक ठिकाणी पोस्टर आणि जाहिराती लावून शहर विद्रूप करणाऱ्यांवरती आता थेट गुन्हे दाखल केले जातील. महापालिकेकडून दंडात्मक कारवाईसह संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देखील कडक सूचना. कोल्हापूरमध्ये सीपीआर रुग्णालयातील कार्यालय ताब्यात घेण्यावरून 2 अधिकाऱ्यांमध्ये वाद, तर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयावरती अधिष्ठाता कार्यालयाचा दावा, तर कार्यालयाचा वाद थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला. जनगणनेसाठी जाणाऱ्या शिक्षिकेच्या वाहनाला कंटेनरची धडक. कंटेनरच्या धडकेमध्ये शिक्षिकेचा मृत्यू. दीपाली तांबे असं शिक्षिकेचं नाव. पुण्याच्या मावळमधील पुणे मुंबई महामार्गावरील कान्हे फाट्याजवळची ही घटना. जनगणना करत असताना राज्यातील 3 शिक्षकांचा मृत्यू. कोल्हापूरमधील भगवान पाटील यांची हृदयविकारानं मृत्यू झाला. सांगोल्यातील राजाराम ढोले यांचा देखील हृदयविकारानं मृत्यू. लातूरमधील सुंदरम वांगसकर यांचा अपघातात मृत्यू झाला. सारसबाग येथील गणपती मंदिर बंद ठेवण्यावरून आता महापालिका आणि मंदिर विश्वस्त यांच्यामध्ये मतभेद. सारसबाग बंद राहणार, मात्र मंदिर सुरू राहणार. मंदिर विश्वस्तांची ही भूमिका. सारसबाग आणि गणपती मंदिर बुधवार आणि गुरुवारी बंद ठेवण्याचा महापालिकेचा निर्णय. पिंपरी चिंचवडमधील रक्षक चौकामध्ये बनवलेल्या पुलावरती महायुतीत ठिणगी. पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे भाजपा आमदार शंकर जगतापांचे महापालिकेला पत्र, तर पुलाची रचना चुकीची झाली आहे. पुलावरती तीव्र उतार आहे असा आरोप खासदार श्रीरंग पारणे यांनी केला. सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, तर वाढत्या महागाईसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेस पदाधिकाऱ्यांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. पेट्रोल आणि डिझेलच्या मुद्द्यावरती आता भंडाऱ्याच्या लाखांदूर या ठिकाणी युवक काँग्रेस आक्रमक जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध. पेट्रोल पंपावरती शेतकऱ्यांना कॅन किंवा बॅरलमध्ये डिझेल देण्यास नकार. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल डिझेल संपल्याचे फलक. भाविक आणि वाहनधारकांमध्ये इंधनासाठी भटकंतीची वेळ. परभणीच्या टाकळी बोबडे या गावामध्ये चक्रीवादळासह अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडाले, सोलर पॅनल तुटले, विद्युत पुरवठाही खंडित. पुण्यातील जनता वसाहतीमधील भारत गॅस कंपनीच्या सिलेंडरमधून 3 ते 4 लिटर पाणी निघाल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल. गॅस सिलेंडर वापरत असताना कमी दाब जाणवला, त्यामुळे सिलेंडरची तपासणी केलेली. तपासणीमध्ये 3 ते 4 लिटर पाणी निघालं, त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त. नाशिकच्या विखणीमध्ये पाणी टंचाई आणि वाढत्या उष्णतेमुळे 1.5 एकरमधील डाळिंब बाग ट्रॅक्टरने उपटून काढण्याची वेळ, तर लाखोंचा खर्च करून उभी केलेली बाग ही वाळली, त्यामुळे शेतकरी हवालदिल. बुलढाण्यामध्ये खत कंपन्या आणि कृषी केंद्राकडून खतांचे लिंकिंग करून शेतकऱ्यांना सक्तीची विक्री केली जात असल्याचा आरोप. अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, कृषी विभागाचा हा इशारा. धुळ्याच्या कापडणे गावामध्ये शेतकऱ्यानं उभा गवार पीक पूर्ण मेंढ्या या ठिकाणी सोडल्या. गवार पिकाला बाजारात कवडीमोल भाव मिळतोय, त्यामुळे संतप्त शेतकऱ्याचा निर्णय. चंद्रपूर या ठिकाणी आता इरई नदीकाठी उभारणार संरक्षक भिंत. नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलं जाईल. आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. सुधीर मुनगंटीवार यांनी रहमतनगर या ठिकाणी इरई नदी परिसरात पाहणी देखील केली. नंदुरबारमध्ये पेट्रोल डिझेल पुरवठा पुन्हा सुरळीत. इंधन तुटवड्यावरती वाहनधारकांना मोठा दिलासा, मात्र पेट्रोल पंपांवरती वाहनधारकांची गर्दी कायम. मला कुणाच्या भ्रष्टाचारात किंवा प्रोटोकॉल्समध्ये काही रस नाही, मला फक्त आणि फक्त झाडं जगवण्यात रस आहे. सह्याद्री देवराईचे प्रणेते अभिनेते सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया. रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीवर सयाजी शिंदेंनी व्यक्त केला संताप. नाशिकच्या मालेगावमध्ये ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या 5,000हून अधिक बाटल्या जप्त. पोलिसांकडून 3 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. 4,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दुसरीकडे पुण्याच्या राजगड तालुक्यातल्या वेल्हे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सची प्रचंड दुरावस्था. दुरावस्थेमुळे मोडकरीस आलेली ही इमारत गेल्या अनेक महिन्यांपासून बंद. धाराशिवमध्ये चालत्या टेम्पोतून शेळ्या चोरीच्या घटनेनंतर आता तेल चोरीची ही घटना समोर आली. लातूर पुणे मार्गावरती धावत्या टेम्पोमधून तेलाच्या बॉक्सेसची लूट. रस्ता खराब असल्याचा फायदा घेत चोरी होत असल्याचा चालकांचा आरोप. सांगलीमधील डान्सबार प्रकरणी 10 जणांवरती गुन्हा दाखल. डान्सबारच्या कारवाईमध्ये 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांनी मिरज म्हैसार रस्त्यावरील डान्सबारवरती आता कारवाई केली. चंद्रपूर 15 दिवस या ठिकाणी
15 दिवस आधीच ताडोबाची कोर सफारी बंद होणार. 15 जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना ताडोबाच्या कोर झोनमध्ये सफारी करता येणार नाही. राज्याच्या वन्यजीव विभागानं या संदर्भातला आदेश जारी केला असल्याची माहिती समोर. नंदुरबारमध्ये शून्य सावली दिवसाचा अनोखा अनुभव. सूर्य थेट डोक्यावरती काही क्षणांसाठी सावली झाली गायब. नक्षत्र छंद मंडळाकडून शून्य सावली दिवसाचं निरीक्षण नोंदवण्यात आलं. विद्यार्थी आणि नागरिकांनी अनुभवली दुर्मिळ खगोलीय घटना.